आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज। त्यांच्या धमक्या देण्याचा स्वभाव हा त्यांचा पूर्वीपासूनचा आहे। त्यांचा काय हा स्वभाव नवीन नाही। आता ते जनतेला दिसू लागले की ते उघड धमक्या देतात। त्यांनी आजपर्यंत पक्षात तेच केलं आणि शरद पवारांची चांगली चांगली जवळची माणसं त्यांनी तोडून टाकली। ही दादागिरी का? ही त्यांची दादागिरी आहे। दादांची दादागिरी याआधी अशी दादागिरी पक्षात चालली होती। वर्षानुवर्ष पक्षात त्यांनी दादागिरी केली, वर्षानुवर्ष। यावेळेस त्यांनी अमोल कोरेंना तर सरळ सरळ मला पार्टनर अशी देखील एक प्रकारे धमकी दिली। असं आहे, नशीब लिहिणारा कोण जन्माला येत नाही ना। ज्या दिवशी कोणाला वाटू लागतं की मी कोणाचं नशीब लिहू शकतो त्या दिवशी समजायचा त्याचा उतरता काळ जवळ आला। सर, तुम्ही लोकसभेच्या ह्याच्यावर टिप्पणी केली, पण राष्ट्रवादीत जी फूट झाली त्याच्यावरून आज 2 शिवसेनेचे मंत्री आहेत, त्यांनी असं म्हणाले की हे तर सगळं जयंत पाटलांच्या मनात आधी होतं, तो प्लॅन फिसकटला, पण जयंत पाटील शरीराने तुमच्याकडे आणि मनाने अजूनही अजितदादांकडे। नाही, आता हे शरीर आणि मन ज्या सेनेच्या मंत्र्यांना माहीत असेल ते मला माहीत नाहीत कुठले डॉक्टर आहेत। पण जयंत पाटलांचं असं होतं तुम्हाला वाटतं? कारण तुम्ही, मी 100% सांगतो की जयंत पाटील कधीच कुठे जाणार नाहीत। आम्ही तर एकत्र राहतो। 2019 नंतर तर खास करून आम्ही जवळ आलो। कुठे काय जाण्याचा चान्सच नाही आहे। अजित पवारांच्या गटाकडून आक्रमकतेने टीका केली जाते, मात्र जे शरद पवार साहेबांच्या सोबत आहेत, तुम्ही जर सोडले तर बाकीची मंडळी फार शांत। प्रत्येकाची आपापली जबाबदारी आहे, ते नित्य नियमाने पार पाडतायत। प्रत्येकानेच बोललं पाहिजे अशी काही गरज नाही ना। सुनावणी असं आहे की ते तिथे ते चालतं ते इथे चाललं पाहिजे अशी तुमची इच्छा आहे का? इथे आहे ना, मी जितेंद्र आव्हाड समर्थ आहे उत्तर द्यायला। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जो संभ्रम आहे, काही संभ्रम नाही। आम्ही एकत्र नाही, आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार नाही। आम्ही जेव्हा सत्तेत येऊ तेव्हा कोणालाही पक्षात घेणार नाही, कोणालाही उपमुख्यमंत्री बनवणार नाही। अजून काय काय चुकी झाली का दादांची? मला ह्याच्यात, मी एवढा मोठा नाही की कोणाची चुकी हां, ह्याच्यात मी सांगू शकतो की 2019ला ते परत आल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री बनवणं ही चूकच होती। आमची मुंबई, आवाज महाराष्ट्राचा। आमची मुंबई न्यूजला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा।